रायगड जिल्ह्यामध्ये याला भरपूर डिमांड आणि तेवढं हे पण आहे त्याचं रेटही तेवढा चांगला मिळतो. एवढा तर माझ्या माहितीप्रमाणे रायगडमध्ये जितकं जिताडा रेट मिळतो तितकं महाराष्ट्रात कुठेही मिळत नसतो. पण जिताडा हा जो मासा आहे हे करत असताना कुठलाही एक ॲक्वाकल्चर किंवा मत्स्य संवर्धन हा तुमच्या व्हिज्युअल ऑब्झर्वेशनचा धंदा आहे. तुम्ही किती तलावावरती काम करतात, किती त्याच्यात इन्व्हॉल्व होतं त्याच्यावरती आहे. मत्स्य संवर्धनात पाण्यात मासा वरती भरोसा असा खेळ असतो आणि त्याच्यामुळे सीबास किंवा जिताडा करताना खूप काळजी घ्यावी लागते. कारण की हे कॅनेबॅलिस्टिक आहे. कॅनेबॅलिस्टिक म्हणजे मोठा मासा छोट्या माशाला खातो. त्याच्यामुळे हे संवर्धन करत असताना तुम्हाला कंटिन्यू ग्रेडिंग करत राहिला म्हणजे साईज वाईज वेगवेगळे मासे ठेवत राहिला तर तुम्हाला चांगला रिझल्ट मिळतो. आणि जिताडा करत असताना शक्यतो आम्ही हॅचरीचं सीड घ्या का म्हणतो. ज्यावेळी तुम्ही लोकल कलेक्शनचे घेतात त्याचं साईज व्हेरिएशन असतं, वेगवेगळ्या साईजचे, छोटा पण असतो मोठा पण असतो. त्याच्यामुळे तुमचं हे कमी होऊ शकतं म्हणजे तुम्हाला जे सर्वायवल आहे ते कमी मिळू शकतं. त्याच्यामुळे शक्यतो हॅचरीचं सीड प्रेफर करा. महाग पडतं पण त्या हिशोबाने तुम्हाला रेट पण त्या हिशोबाने मिळतो ना. त्याच्यामुळे कारण की कसं माहिती तुम्ही बीज चांगलं नाही टाकलं तर येणार आता तुम्ही भात असेल काही असेल गहू असेल काही असेल ज्वारी असेल नाचणी असेल जर तुम्ही बियाणंच चांगलं टाकलं नाही तर तुम्हाला उत्पादन चांगलं कसं मिळेल. त्याच्यामुळे सीडच्या क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करू नका. त्याच्यामुळे हे करत असताना तुम्हाला सी जी हॅचरी आहे ही तोडवाई तामिळनाडूला तोडवाईला एमपीडाचं जे R&D विंग आहे तिकडे हॅचरी आहे. या गोष्टी मी जास्त हे करत नाही कारण आपल्याला कल्चरवरती हे करायचं ॲक्च्युली याच्यात हाईड होत नाहीत ना. म्हणजे या अंड्याच्या आत ज्या वेगवेगळ्या डेव्हलपमेंट होतात जसं आपलं पण 9 महिन्याच्या नंतर येतं तसं आतही ज्या हे आहेत त्याच्या हे आहे ॲक्च्युली हे हॅचरीच्या रिलेटेड आहे. साधारणतः या साईजचं तुम्हाला पिल्लू म्हणजे एक मिनिमम साईज हॅचरीतनं बाहेर फर्स्ट प्रोडक्ट हे असतं. हे तुमचा सीड हे तुम्हाला हॅचरीतनं दिलं जातं. हे जे मी मगाशी बोलत होतो कॅनेबॅलिझम असल्यामुळे जितकं तुम्ही त्याचं ग्रेडिंग कराल जितका तुम्ही त्याच्यावरती फोकस जितका वेळ कमीत कमी पहिले 3-1 महिने तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागते. मग त्याच्यानंतर तेवढं साईज व्हेरिएशन नंतर होत नाही. ग्रेडिंग करताना बारीक हे करत असताना असे ॲक्रेलिकचे ग्रेडर्स येतात. आपली चाळणी कशी असते चाळणी पिठाची वगैरे चाळणी असते आपली फक्त वरची जाळी हे करतो तशी ही जी आहे ही खालची चाळणी आहे. त्या वेगवेगळ्या साईजच्या ह्याच्या तिकडे हे असतात. तुम्ही ती प्लेट टाकायची हलवायचं छोटी साईज नुसार येते खाली जाईल वर त्याच्यापेक्षा मोठी जी साईज असेल म्हणजे तुम्हाला ग्रेडिंग कारण की असं मॅन्युअली ग्रेडिंग ज्यावेळी तुम्ही 10-15 हजार मासे सोडता ते मॅन्युअली ग्रेडिंग करणं प्रॅक्टिकली खूप कठीण असतं. नर्सरी रेअरिंग म्हणजे जिताड्याच्या बाबतीत नर्सरी करणं नितांत गरजेचं आहे. कारण की तुम्ही कुठलाही मासा जर बघितलं असेल की केलं असेल आपल्या माणसामध्ये पण हा बाबा बॉर्न प्लेअर आहे बॉर्न टॅलेंटेड आहे असं आपण म्हणतो ना. एकाच वेळी एकाच याची जन्माला आलेली जी मुलं त्याच्यात काही लोक एक 5 ते 10% ही बाकीच्यांपेक्षा खूप स्ट्रॉंग पुढे जाणारी असतात. त्यांना शास्त्रीय भाषेमध्ये शूटर्स म्हटलं जातं. हे जे शूटर्स आहेत हे तुम्हाला सुरुवातीला बाजूला काढायचे. जर ते तुम्ही व्यवस्थित काढले नाहीत सुरुवातीला व्यवस्थित काढले नाही तर मग तुम्हाला पुढे ते साईज व्हेरिएशन वाढत जातं. आणि हे आता ह्याच्यात कॅनेबॅलिझम असल्यामुळे तर ते बाकीच्या लहान माशांना खाऊ शकतो. शूटर म्हणजे कसं म्हणजे नॉर्मल एका बॅगची जी मुलं असतात पिल्लं असतात त्याच्यात काही 5 ते 10% ही अशी असतात की नॉर्मल पेक्षा फास्ट वाढतात. ते जर तुम्ही सेपरेट नाही केलं तर तुमचं साईज व्हेरिएशन वाढत जातं. कारण की तुम्ही कधीही खाणं टाकलं की जो मोठा आहे किंवा स्ट्रॉंग आहे तो अटॅक करतो तुमचं तेवढंही होत नाही. आणि ह्याच्यात जर कसं कॅनेबॅलिझम असल्यामुळे तो मोठ्या नंतर तुमच्या छोट्याला खात जाईल म्हणजे तुमचं सर्वाल कमी होतील. त्याच्यामुळे शूटर्स जितक्या लवकर तुम्हाला हे करता येईल नर्सरी याच्यामध्ये करणं
नर्सरी करायची वेगवेगळे, एक तर तुम्ही तुमच्या तलावात असे छोटे हापे तयार करून त्याच्यात तुम्ही हे करू शकता. त्याच्यात आता समजा तुम्ही 5000 पिल्लं सोडलेली आहे, एक 10 किंवा 15 दिवसानंतर ग्रेडिंग केली, साईजच्या नुसार वेगळे 2.5 किंवा 3500 ठेवले. त्याच्यानंतरच्या पुढच्या 15 दिवसात आणखी एक हापा वाढवला. जशी साईज होती त्या हिशोबाने हळूहळू ग्रेडिंग करत जाईल. पण इकडे कसं होतं, खूप त्रास होतो आणि हे होतं. सगळ्यात बेस्ट ऑप्शन लावायचं का प्रोजेक्ट? जाऊ लावता येईल का? लावू आपण. नाही याचं म्हणजे कसं माहितीये, हे जे आहेत ना ते मी तुम्हाला इथे हे घेतो इंडोर हॅचरी. म्हणजे कसं एक छोटा प्लॅस्टिक पूल्स इथे पण आहेत, किंवा छोटे हे करायचे FRP चे करा किंवा प्लॅस्टिक लायनिंगचे करा, किंवा आता सो कॉल्ड ते नवीन ते हे आलेलं आहे बायोफ्लॉक, त्याच्या ज्या टाक्या, बायोफ्लॉक हा विषय बाजूला राहून दे, ज्या टाक्या आहेत त्या टाक्याचा जो कन्सेप्ट आहे त्याच्यात जर तुम्ही केलं तर तुम्हाला व्यवस्थित हे मिळू शकतं. त्याच्यात पहिले 15 दिवसानंतर ग्रेडिंग करायचं, शिफ्ट करायचे त्या छोट्या टाक्या, असं तुमचं ग्रेडिंग करायचं. मिनिमम 3 ते 3.5 महिने, तर तुमचा 150-200 ग्रॅम होईपर्यंत इंडोर करा. इंडोर जर शक्य नसेल बाबा तेवढी जागा नाही आहे, कारण की बऱ्याच वेळा कसं असतं तलावाची ते माझी नेमकी जेवढी जागा असते त्याच्यात तलाव बांधलेला असतो, मला जागा नसते. मग त्याच्यात दुसरा ऑप्शन आहे की तुम्ही त्याच्यात पिंजरे, तलावातच छोटे पिंजरे तयार करा. ते पिंजऱ्याचे काय कसं डिझाईन मी पुढच्या स्लाइडमध्ये लिहितो. मेश म्हणजे तुमचा मासा जायची इथे ना, हे वगैरे आता एक प्रेझेंटेशन, एक साधं सरळ म्हणजे तुमच्या माशाची जी साईज आहे तो मासा त्याच्यातनं बाहेर गेला नाही पाहिजे, आणि तुमचं पाणी जेवढं जास्त व्यवस्थित पास होऊ शकेल एवढा मोठा घ्यायचा. तुम्ही छोटा घेतला, एकदम बारीक घेतला आणि त्याच्यात मोठा मासा ठेवला तरी राहणारच आहे, पण तुमच्या पाण्याची मुवमेंट तेवढी रेस्ट्रिक्ट होते. त्याच्यामुळे ती भाडची जी जाळी आहे ती जसा तुमचा मासा मोठा होत जाईल त्या हिशोबाने तुम्हाला बदलायची. एक साधारणतः हे याच्यात नाही, साधारणतः सुरुवातीला तुमचा 2x1x चा जो ह्याच्यात 500 पीस टाकायचे, आणि मग ते साईज म्हणजे ग्रेडिंग करत करत शेवटी 5 सेंटीमीटर होईपर्यंत 250 पर्यंत आले पाहिजे. तुम्हाला हे करायसाठी जिताडा संवर्धनामध्ये जर तुम्हाला व्यवस्थित हे करायचं असेल, सगळ्यात म्हणजे तुमचा ड्युरेशन, कधी तुम्ही स्टॉकिंग प्लॅन करता, शक्यतो हा जो पिरियड आहे, आता तर सगळं चक्रच बदललं, पण शक्यतो थंडीचा जो पिरियड आहे त्यावेळी शक्यतो स्टॉकिंग करू नये, कारण की त्याच्यात एकतर ग्रेडिंग तुमची ग्रोथ जे साईज व्हेरिएशन आहे ते थंडीच्या याच्यात जर तुमचं स्टॉकिंग नसेल ना तर जास्त होतं. त्याच्यामुळे रेग्युलर याच्यात हे करायला पाहिजे. वॉटर एक्सचेंज, पाणी सुरुवातीच्या जर तुम्ही इंडोर करत असाल, आता मी ज्यावेळी डेमॉन्स्ट्रेशन करत होतो नर्सरी प्लॅस्टिक पूल, 4 फुटाचा प्लॅस्टिक पूल, 3 मीटर डायाचे प्लॅस्टिक पूल होते, त्याच्यात करत होतो मी 300% वॉटर एक्सचेंज होतं. प्रत्येक वेळी 3 वेळा खाणं द्यायचो, त्या प्रत्येक वेळी जवळपास 80% पाणी कमी करत होतो. खाणं द्यायच्या आधी वॉटर एक्सचेंज द्यायची, पुन्हा लेवल वरती आणायची. फक्त जे आपण पाणी भरतोय त्याचे आणि ह्याचे पॅरामीटर सेम पाहिजे, तुमच्या आधीच असलेले आणि ह्याचे. जितकं तुम्ही इंडोरला जितकं वॉटर एक्सचेंज जास्त द्याल तेवढं तुम्हाला चांगलं हे पडेल. त्याच्यानंतर रेग्युलर ग्रेडिंग तुमचं व्हायला पाहिजे. जितकं तुमचं ग्रेडिंग जास्त होईल तितकं तुम्हाला सर्वायवल तितकं तुम्हाला जास्त मिळेल. एक तुमचं 15 दिवसाचं, सुरुवातीला 8 दिवस, नंतर 15 दिवस, आणि एक 50+ झाल्याच्या नंतर
50 ग्रॅम झाल्याच्या नंतर तुमचे 30 दिवस, एक 200-250 झाल्याच्या नंतर 45 दिवस, 45 दिवसाच्या नंतर हा हे जर तुम्ही ग्रेडिंगचं सिक्वेन्स ठेवलं, कंटिन्यू ग्रेडिंग करत राहिला, त्या हिशोबाने वेट सेपरेट करत राहिला पॉन्डमध्ये, सीबास करायसाठी स्वस्त आणि चांगली FRP टँकमध्ये वाढवत नेणं ही पण ते कॉस्टली आहे. सगळ्यात स्वस्त म्हणजे पॉन्ड बेस केज कल्चर. पॉन्डमध्येच केजेस करा आणि त्या हिशोबाने त्याच्या 1.5 सेंटीमीटर तुमची साईज, कुठल्या साईजचं सीड मिळते आहे. 1.5 सेंटीमीटर असेल तर 2200, 2 सेंटीमीटर असेल तर साधारणतः 1900 आणि त्याच्यापेक्षा मोठा असेल तर त्या जितका तुमचा मासा मोठा तेवढ्या नंबर्स तुम्हाला कमी करायचे. एरेशन कंटिन्यू पाहिजे. एरेशन ह्याच्यासाठी तुम्ही कुठला जर इंडोर हे करत असाल ब्लोअर्स वापरू शकता. ब्लोअरचं एकच कनेक्शन देऊन कंटिन्यू. आणि सीबासचं कल्चर करत असताना किंवा कुठलंही हे करत असताना जे ऑक्सिजन सप्लाय असतो एक तुमचं स्टँड बाय मॅन्डेटरी आहे. टोटल जे काही वजन आहे त्याच्या सुरुवातीला नर्सरीमध्ये 20% खाद्य, वजनाचे 20% खाद्य, ते फीड मॅनेजमेंटचं लेक्चर आय थिंक झालं असं तुमचं त्याच्यात हे घेतलेलं आहे. कमी सुरुवात एकूण जे माशाचं वजन आहे, बारीक माशाचं वजन करत असताना पाणी घ्यायचं, एका कुठल्या तरी भांड्यात पाणी घ्यायचं, वजन करायचं. त्याचं फिरचं झालेलं नाही कारण पहिले त्यांनी लेक्चर घेतलं करत असताना तुमचं वजनाच्या 20% म्हणजे लहान मासे असताना काय करायचं, तुम्ही काय तेवढा छोटा तर वजन काटा नाही, आपण कसं होणार नाहीये, छोटे छोटे याचे हे घ्यायचं. मग काय करायचं, एखाद्या कुठल्याही भांड्यात एक तुमच्याकडे आता कल्चर करतं म्हणजे फीड मोजायला तुम्ही काटा घेणारच आहात, एक अर्धा किलो पासून 10, 15, 25 किलो पर्यंतचा. काय करायचं, एखाद्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याचं वजन करायचं आणि त्याच्यात एक नॉन क्वांटिटी फिश टाकायचं. 50 फिश टाका. जे वजन वाढतं, जे आता 100, एक उदाहरण सांगतो, 40 दिवस इंडोर मध्ये कमीत कमी 40 दिवस तुम्हाला ठेवायचं म्हणजे साधारणतः 1.5 महिना. 1.5 महिना छोटी पिल्लं 1.5 सेंटीमीटर असेल तर 1.5 महिना, जर मोठा असेल तर मग थोडं कमी हे करत जायचं. ग्रेडिंग जे मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीच्या याच्यात 7 दिवसाच्या नंतर, दर 7 दिवसाने तुमचं ग्रेडिंग, दर 7 दिवसानंतर तुमचं ग्रेडिंग व्हायला पाहिजे. दुसरा एक ऑप्शन आहे छोटा तलाव. छोट्या तलावात तुम्ही पिल्लं टाकू शकता, पण तिथे तुमचे स्टॉकिंग पण कमी होते. तिकडे तुम्ही 2200 टाकू शकत होतात, इथे तुमचं 200च येणार. विदाउट एरेशन, विथ एरेशन डबल. आज फरक आहे फक्त छोट्या तलावात तुम्ही डायरेक्ट पिल्लं टाकलं होती. प्रॉब्लेम काय होते, तुम्हाला ग्रेडिंग करता येत नाही. ग्रेडिंग करता येत नसल्यामुळे जे काही इनिशियल स्टेजच्या शूटर्सचं जे कॅनिबलिझम आहे ते तुम्ही हे करू शकत नाही. त्याच्यामुळे इथे पण 20% जर तुमचं रेडीमेड खाद्य असेल तर, किंवा फिश चॉप करून, कधी पण बऱ्याच वेळा काय तो जिताडा आहे ना, कोंबडीच्या आटाडा वगैरे टाकून, त्या गोष्टी करू नका. काय माहितीये, आता इतका बॅक्टेरियल लोड तुमच्या तलावात वाढतो आणि त्याचा इफेक्ट तुमच्या माशांच्या हेल्थवरती होतो. हे कार्निवरस आहे म्हणजे मांसाहारी आहे म्हणून काही जे मिळेल तो उचलून टाकायचं, या गोष्टी करू नका. एक तर ट्रॅश फिश म्हणजे स्वस्त मिळणारे जे मासे आहेत ते कट करून द्या, किंवा दुसरा ऑप्शन आहे की ड्राय जे आहेत रेडीमेड खाद्य जे मिळतात, ती प्रोटीन किंवा स्लो सिंकिंग जे काही त्या साईजच्या हिशोबाने, माशाच्या साईजच्या हिशोबाने जे काही असेल ते तुम्हाला द्यायचं. डेली तलावात हे करायचं, डेली कमीत कमी 10 ते 20% तुमचं वॉटर एक्सचेंज पाहिजे. जर तुम्ही माशाचे हे टाकत असेल, कारण की जे काही उरलेलं त्याचं आहे ते बाहेर निघून जायला पाहिजे, ते हे करायला लागेल. पण इथे तुम्हाला सर्वाल फक्त 30% मिळेल, कारण की मी जसं मग सांगितलं तुम्हाला ग्रेडिंग करता येणार नाही. त्याच्यामुळे जे शूटर्स आहेत ते
तुमचे जे छोटे मासे ते खाऊन टाकतील. ज्यावेळी तुम्ही 100 मासे टाकले, ज्यावेळी काढायला जातात नर्सरीतनं 30 ते 35% सर्वावर मिळेल. दुसरं नायलॉन हापा तलावात, जे पहिला मी फोटो दाखवला, नायलॉनचे हापे तसे तयार करून घ्यायचे. 1 मीटर 80 सेंटीमीटर 0.8 मीटर आणि 20 सेंटीमीटर बॉटम पासून तो वरती पाहिजे. हापा केजेस काही तुम्ही लावत असाल जमिनीपासून मिनिमम सांगितलं, मिनिमम 20 सेंटीमीटर हे जमिनीपासून वरतीच पाहिजे, जेणेकरून तुमची जी काही विष्ठा आहे, स्लो सिंकिंग असेल तर राहिलेलं खाद्य आहे ते डायरेक्ट जमिनीत जाईल, तुमच्या केजमध्ये राहणार नाही. हे लवकर डिटोरिएट होतं किंवा लवकर खराब होतं, तुमची विष्ठा आणि हे लवकर खराब होतं. आणि जे काही त्याचं म्हणजे बाकीच्या नॉर्मल याच्यात जर तुमचं प्लॅस्टिक किंवा पॉलिप्रॉपिलिन जे मटेरियल असतं त्याच्यात जर तुमचं हे असेल तर त्याच्यावरती पडलं मातीमध्ये त्याचं विघटन होतं, जे तुमच्या ह्याच्यात लवकर होत नाही. त्याच्यामुळे बॉटम क्लिअरन्स हा तुम्हाला ठेवायचा. ही स्लाइड मगाशी पण होती. जसा तुमचा साईज मासाचा वाढत जाईल त्या हिशोबाने तुमची जाळीचा जो आस आहे तो तुम्हाला वाढवत न्यायचा आहे. फक्त एवढं लक्षात घ्या, एक ढोबळ्या मानाने बाबा लक्षात नाही राहिलं, मी तिकडे मार्केटला हे घेऊन नाही गेलो. तुम्हाला माशाची साईज माहिती असते, तो मासा ह्याच्यातनं बाहेर जाणार नाही, एवढं काळजी घ्या. 500 पर्यंत तुम्ही पिल्लं त्या एका ह्याच्यात टाकू शकता, जे नंतर तुम्हाला कमी करत न्यायची आहेत. 7 दिवसाच्या नंतर ते प्रत्येक आप्यामध्ये 400 झाले, त्याच्यानंतर म्हणजे 15 दिवसाच्या नंतर ते 350 झाले, असे हे करून 5 सेंटीमीटरच्या होईपर्यंत 250 एका आप्यात हे करून तुम्हाला सर 1.5 सेंटीमीटर सीज ऑफ बासा ते बरोबर होईल फार्मर्सला कल्टिवेट करायला काय थोडक्या मोठे घ्यायचे. मोठी मिळाली तर ठीक आहे, 4.5 मिळाली तर ठीक आहे. मी आधी आता तुम्ही ते तुमचा अवेलेबिलिटी आणि रेट, तुम्हाला जर 5 सेंटीमीटरचं जर सीड हवा आहे त्याचा रेट जागेवरती नाही म्हटलं तरी 30-35 पर्यंत असणार. येस, हां, जागेवरती 30-35 पर्यंत असणार. मग त्या हिशोबाने पण अवेलेबल आता तुम्हाला करायचं आहे, तुम्ही त्या साईजचं सीड अवेलेबल नाही आहे, छोट्या साईजचं आहे. पॉन्ड आयडियल ठेवून देणार का 2-3 महिने? मी काय म्हणतो साहेब, ते जे शेतकऱ्यांना सीमास रॅरिंग करायचं आहे त्याला आयडियल सीडचा सेंटीमीटर्स काय, तर RDCच्या आहे 4.5 ऑनवर्ड्स, ते काय आपल्याला 1.5 सेंटीमीटर चालेल का? मतलब ते कसं माहिती आहे, 4.5 इतकं RDC कडून सप्लाय फार कमी होतो. शेवटी 1 H3 आहे ऑल ओव्हर इंडिया सध्या तरी वर्किंगमध्ये एक आहे, त्याच्यामुळे त्यांचं नर्सरी युनिट तिकडे फार छोटं आहे करायकलचं, आणि दुसरं आता वल्लारपाड्याला करतं. हां, त्याच्यामुळे झालेलं जे ॲडिशनल सीड आहे ते आपल्याला घेऊन आपण जर आपल्याकडे केलं, शेवटी कसं आहे माहिती आहे, तुम्हाला इथून उचलून काश्मीरमध्ये नेलं, डायरेक्ट तिथे बर्फात उभं केलं, बॉडी लगेच ॲक्लिमेटायझेशनला टाइम लागतो. जितकं तुमचं सीड कमी असताना ते तुमच्या ह्याला ॲक्लिमेटाइज होऊन मोठं होतं ना, तुमच्या नंतरचा सर्वायवल रेट वाढतो. सुरुवातीला रिक्स आहे हे करायचं, पण त्या ह्याच्या अवेलेबिलिटी किती आहे, माझ्या 4-5 सेंटीमीटरच्या तिथून मिळत नाही म्हणून मी माझा 8 महिने तसाच आयडियल तलाव ठेवून देणार. त्यापेक्षा जर मला छोटं मिळतं आहे, माझ्या 3 महिन्यामध्ये ती जी माझी जी टार्गेटेड स्टॉकिंगसाठीची साईज आहे, इंडोर नर्सरी करा आणि त्याच्यात वाढवा. तुम्ही पॉन्ड आयडियल ठेवताय म्हणजे तुमचे इन्कम त्या दिवसाचं वेस्ट जात आहे. त्याच्यामुळे जी अवेलेबल असेल, मी असं नाही म्हटलं की मी सुरुवातीलाच सांगितलं मोठी साईज मिळाली, जितकी मोठी साईज मिळेल, मी तुम्हाला सांगतो 10 सेंटीमीटरचे जरी कोणी रेअर केलेला असेल तो मिळाला, रेट 80 रुपयाने जर मिळत असेल तरी तो घ्या. कारण की जेवढी साईज मोठी मिळते तेवढा तुमचं सर्वायवल वाढत जातं, म्हणजे नंतर एकदा मोठी झाली की मॉर्टॅलिटी रेट खूप कमी होत जातं. त्या हिशोबाने पण अवेलेबिलिटी आणि मग ते मिळेपर्यंत आयडियल ठेवण्यात काहीच अर्थ नसतो. सर पुन्हा एकदा सूचना आहे की मागाशी तुम्ही सूचना दिली की मध्ये काय माहिती आहे, हां आता तेच होत आहे, सुरुवातीला तुमच्या जे काय डाऊट्स असतील ना लिहून घ्या, कारण की असं ह्याच्यातले लिंक तुटते
तुमचे जे काही डाऊट्स आहेत लिहून घ्या. लेक्चर संपले की आपण रिवाइज करू. त्या पॉईंटवरती बोलू. जितके पॉईंट्स आहेत ते सगळे क्लिअर केले जाते. जर वेट फीड देत असाल तर सुरुवातीचं म्हणजे हे नाही म्हणजे मासे किंवा याच्यातलं सगळ्यात बेस्ट म्हणजे क्लॅम मीट. क्लॅमचं मीठ आपल्या शिंपल्या हां किंवा तुमचे स्क्वीड माकडांचे बेबी स्क्वीड वगैरे असेल जर मार्केटला असेल त्याचं जर हे दिलं असेल सुरुवातीच्या पिल्ल्यानं तुमची ग्रोथ चांगली होते. जर तुम्ही ड्राय म्हणजे हे वापरणार नसाल आर्टिफिशियल फीड वापरणार नसाल तर. पण एक आहे सीबासच्या याच्यात जर तुम्हाला पुढे जाऊन आर्टिफिशियल फीड वापरायचं आहे तर त्याला मासे आणि हे अजिबात खायला देऊ नका. मग तो तुमचं फीड ॲक्सेप्ट करत नाही नंतर. कारण की ज्यावेळी तुम्ही हॅचरीतनं सीड आणता ते विन केलेलं असतं म्हणजे त्याला सवय लावलेली असते आर्टिफिशियल फीडची. त्याला जर मध्येच तुम्ही हे खाद्य देऊन सुरुवात केली की मग तो पुन्हा तुमच्या आर्टिफिशियल फीडवरती येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही आधी ठरवा बाबा मी काय खायला देणार. कापलेले मासे देणार आहे की रेडीमेड खाद्य येतं ते देणार. ते चेक करायचं. ते तुम्ही कधी शिफ्ट करू शकता ज्यावेळी तुम्हाला काढायचा आहे ना मासा. आता मी ठरवलंय बाबा या पुढच्या 10-15 दिवसात मी माझा मासा सगळं काढून टाकणार आहे. त्यावेळी शिफ्ट केलं तर चालेल पण रेग्युलर याच्यात तुम्हाला शिफ्ट नाही करायचं. फिडिंगचं सेम आहे 10-20% सुरुवात करायची. हळूहळू कमी करत 8% यायचं बॉडी वेटच्या. सीबास पॉन्ड मध्ये करायचं सगळ्यात बेस्ट तरीका स्वस्त आणि बेस्ट तरीकामध्ये केजेस इन पॉन्ड. कारण की एक केज विथ नेट तुमचा 10 ते 12 जर आपण हे करून घेतला 10,000च्या वरती जात नाही. PVCचा कुठला तुम्ही दाखवतोय तो करून घ्यायचा. इनिशियल तुम्ही जास्त पण सोडू शकता. 1,500 सोडायचे. ग्रेडिंग करत यायचं. 1,000 तुमच्या नर्सरीचं सांगतो मी. नर्सरीच्या याच्यात 1,000 तुमचे पिल्लं घेऊ शकतात. ह्याच्यात सगळ्यात जास्त सर्वाइवल तुमच्या नर्सरीच्या ह्याच्यात सगळ्यात जास्त विथ एरेशन केजेसमध्ये मिळतो. 70 to 80% तुम्हाला सर्वाइवल मिळतो. ओपन पॉन्डमध्ये पॉन्डमध्ये केजेस दाखवतो. विदाउट एरेशन जे आपण तिकडे 1,500 करत होतो ते जवळपास 60% 900 हे करायचं आणि 630 तुमचा जर एरेटर्स नाही आहे किंवा एरेटरचा खर्च करायचा नाही. कारण एरेटर इन्शुलेशन नाही म्हटलं तरी सिंगल एक याचा 35 ते 40 जातो 2 HP. तो बाबा इनिशियल इन्व्हेस्टमेंटला तेवढी नाही करायची. तुमचं स्टॉकिंग कमी करा. कसं माहिती आहे एरेटर्स वगैरे या ॲडिशनल ना आपण किती ग्रीडी आहोत त्याच्यावरती डिपेंड करतं तुमचं ॲडिशनल इन्फ्रास्ट्रक्चर. जर आता ह्या हॉलमध्ये एवढ्यात आपण आरामात बसलो पण इथेच जर आता 150 माणसं बसवली AC कंपल्सरी लागणार. कारण की प्रत्येक तलावाची प्रत्येक गोष्टीची एक कॅरिंग कॅपॅसिटी असते. त्याच्यापेक्षा जर तुम्ही जास्त हे करत असाल नॅचरल कॅरिंग कॅपॅसिटीपेक्षा ज्यावेळी जास्त करताय त्यावेळी तुम्हाला ॲडिशनल इन्फ्रास्ट्रक्चर द्यावं लागतं. हा आधी सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं तो छोटा हे होता. हा मेटॅलिक ग्रेडर. हे म्हणजे ज्यावेळी मासा छोटा होईल इथे जर तुम्ही बघितलं हा हुक तुम्ही काढून बाजूला घेतला वेगळी साईज येते. मासे त्याच्यात टाकायचे. आपण चाळणी चाळतो तसं चाळायचं. छोटी साईज खाली जाईल मोठी साईज वरती जाईल. हे बघा अशा प्रकारे मासे टाकले छोटी साईज खाली निघून जाईल. ग्रेडिंग करत असताना तुमच्याकडे ऑक्सिजनची काहीतरी अरेंजमेंट पाहिजे. ग्रेडिंग करत असताना मग तुम्ही बॅटरी एरेटर्स घ्या किंवा जर शक्य असेल तर म्हणजे इंडोर करत असेल तर काहीच प्रश्न येत नाही. तुमच्या त्या ब्लोअरचं कनेक्शन तुम्ही तिकडे ग्रेडिंगसाठी घेऊ शकता. मॅन्युअल ग्रेडिंगमध्ये कसं माहिती तुम्ही कितीही म्हटलं तरी एकतर मासे ज्यावेळी जास्त असतात त्यावेळी प्रॅक्टिकली खूप डिफिकल्ट होतं. 5,000-6,000 मासे मॅन्युअल ग्रेडिंग करा. आणि कसं कधी कधी कसं नाही हा मोठा पण त्याच्यात 3-4 तरी छोटे असे निघून जातात.
त्याच्यामुळे हा एक फरक आहे जर कारण की ते एक नाही म्हटलं महाग पडतं ते जो ग्रेडर दाखवला ना मेटॅलिक ग्रेडर 40,000-1,000पर्यंत जातो. ज्याला इनिशियल इन्व्हेस्टमेंट नाही करायचे हे जुगाड करण्यात आपला हात कोणीच देऊ शकत नाही. फंडा काय आहे माझा मासा त्याच्यातनं पास व्हायला पाहिजे. ते ॲक्रेलिकचं सुरुवातीचं दाखवलेलं ते पण 40-45 पर्यंत आहे. माझं काम काय बाबा चायनीसारखं करायचं दुसरी जाळी ज्याच्यातनं मासा पास होईल तो कर स्वस्त आणि मस्त म्हणजे ते एक दुसरा एक ऑप्शन म्हणून सांगतो. आता ग्रो केज कल्चर आणि ओपन फॉर्म कल्चर ह्या दोन ह्याच्यात तुम्ही कल्चर ह्याच्यात करू शकता. केज कल्चर इन फॉर्म एक सीबास हा असा मासा आहे ना ते पहिल्या ह्याच्यात तुम्हाला गोड्या पाण्यापासून समुद्रापर्यंत युरियालाइन स्पेसिस आहे. कुठल्याही पाण्यात कुठल्याही चांगल्या पाण्यात तो होऊ शकतो म्हणजे शार्केचं त्याला काही बंधन नाही. पण सॅलिनिटीमध्ये त्यांच्या ग्रोथ आणि ज्याचे टेस्ट कसं माहितीये टेस्ट आता जो बंगालचा माणूस आहे त्याला तुमच्या सुरमई पापलेटची चवच लागत नाही. तोच जर कुठला कोकणाचा आहे ना तुम्हाला त्याला होऊ द्या तिलापिया द्या अरे काय मासा त्याच्यापेक्षा माझा बांगडा आणि मांदेली. टेस्ट हा प्रेफरन्स नुसार चेंज होतो. कसं आहे हा ग्रोथ मध्ये पण तेवढा फरक नाही पडत. एक मिनिमम 8-10 डेज तुमच्या पॅरामीटर्स चेंजेस ने पण होतो नाही तेवढा फरक नाही पडत. तुमचं सीड ॲक्लिमेटाइज केलेलं असेल तर फरक नाही पडत. वॉटर कॉलम याच्यात एक आयडियल साईज जर तुम्हाला कमर्शियल लेवलला करायचं आहे तर 1 हेक्टर कुठलाही ॲक्वाकल्चर करत असताना मिनिमम वॉटर स्प्रेड एरिया इकॉनॉमिकल वायबल जर ॲक्वाकल्चर करायचं आहे तर मिनिमम वॉटर स्प्रेड एरिया 1 एकर पाहिजे. 1 एकर म्हणजे 0.4 हेक्टर किंवा त्याच्याशिवाय तो इकॉनॉमिकल वायबल होत नाही म्हणजे आर्थिकदृष्ट्या फायद्याचा होत नाही. कारण कसं आहे तुम्हाला सीड आणायला तिथेच जायचं खाद्य आणायला पण तिकडेच जायचं खाद्य टाकायला माणूस तुमचा 1 गुंठ्याचा असून दे 40 गुंठ्याचं असून दे 100 गुंठ्याचं असून दे एक माणूस तरी मिनिमम तुम्हाला ठेवायलाच लागणार आहे. म्हणजे तुमचे जे ऑपरेशनल कॉस्टचे जे ओव्हरहेड्स आहेत ते सेमच राहतात. जास्तीत जास्त का तुम्ही बाईकवरून 1,000 मासे आणाल 5,000 आणायचे असेल तर गाडी घेऊन जायला लागेल 25,000 आणणार असेल तर ट्रक घेऊन जायला लागेल. पण जास्त फरक पडत नाही म्हणजे कार असेल टेम्पो असेल डिफरन्स 1,000 आहे पण तुमची क्वांटिटी जास्त येते. त्याच्यामुळे जर इकॉनॉमिकल वायबिलिटीच्या हिशोबाने विचार केला तर मिनिमम 1 एकर ॲक्वाकल्चरचा कुठलेही करा मिनिमम 1 एकर वॉटर स्प्रेड एरिया पाहिजे. हे जे केजेस म्हणत होतो हा इथे काय वरती पीव्हीसी पाईप आहे 90 mm चा एल्बो लावले पॅक केला नेट घेतला आपल्याला जी साईजची मेश साईजचा हवा आहे त्याचा केज म्हणजे काय तुमची उलटी मच्छरदाणी आहे. बरोबर केज म्हणजे काय मोठा असा काही विषय नाहीये ना केज 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 काय मोठा आहे तुमची उलटी मच्छरदाणी आहे. तुमचं जी मेश साईज पाहिजे त्या हिशोबाने जर लोकल कोण असेल तर शिवून घ्या नाही तर रेडीमेड मिळतात ते घ्या. त्या साईजचा घेतला. आता हा छोट्या माशांसाठीचा ह्याच्यात घेतले वरती तुमचे पक्षी येऊन हे करू नये किंवा हे म्हणून वरची जाळी लावायला तो वरचा हे घेतलेला आहे. आणि ही खालची जी फ्रेम आहे जर तुम्ही खाली फ्रेम टाकली नाही पाण्यात सोडल्याच्या नंतर असं एकतर ते असं जवळ येतं किंवा असं मधून वरती येतं त्याच्यामुळे तो त्याचा शेप मेंटेन राहावा म्हणून इथे नॉट नेसेसरी आता मी प्रेझेंटेशन मध्ये मोठं सांगितलं भले तुमचे इलेक्ट्रिकचा पाईप जो असतो ना तो घेतला तरी चालेल त्याच्यात माती दगड टाका म्हणजे एल्बो लावायच्या आधी वजन झालं सरळ खाली जाईल. ही आता एका आरपार दिसते मग अशी दिसत नव्हतं मेश साईज वेगवेगळे आहे. हे आरपार म्हणजे पूर्ण हे नाही हा थोडा मोठी साईज आहे मेश जाळी थोड्या मोठ्या साईजच्या माशांसाठीचं
हे पण सेमच आहे, स्ट्रक्चर सेमच आहे, तुम्हाला फक्त वरची जाळी चेंज करायची. मासा मोठा झाला, जाळी चेंज करा, जुनी आहे ती धुवून ठेवून द्या, नेक्स्ट टाइमला वापरा. वरच्या ह्याच्यासाठी 90 mm चा PVC पाईप एल्बो. खालच्या पुन्हा जी वरची फ्रेम होती तुमची ती 40 mm ची एकदम खालची आहे, ती 32ची घ्या, किंवा मी बोललो इलेक्ट्रिक पाईप विथ हे घेतला तरी चालेल. हे असं 2-3 मग असे म्हणजे एकदा होऊन दे. पॉन्ड बेस केज म्हणजे हा असा जाणार तुमच्या तलावावरती, हा असा जाणार तुमच्या खाली गेलेला असणार आत मासे. ओपन पॉन्ड केजेस मध्ये तुम्ही काही कॅटवॉक वगैरे काही बनवलेला नाहीये, असं उतरून टाकायला लागेल. ही शक्यतो अवॉइड करा. प्लॅटफॉर्म बनवून घ्या, म्हणजे कॅटवॉक बनवा, त्याच्या बाजूला लावा, म्हणजे वरून तुम्हाला हे कळतं. कॅटवॉक जितका मोठा कराल ह्याच्यासाठी सीबास करत असताना कॅटवॉक जितका मोठा कराल तेवढं चांगलं, म्हणजे तुम्हाला त्या हाप्याचं ग्रेडिंग तिथल्या इथे करता येतं. केलं ग्रेडिंग केलं, शिफ्ट केलं, नाही तर तो तिथून आणणार मोठा असेल. ॲक्लमटायझेशन हे आय थिंक घेतलं असेल सीड स्टॉकिंगचे. ॲक्लमटायझेशन म्हणजे कसं माहिती आहे, तुम्ही आता सीड RGC येत ना आणताय, RGCAचं क्लायमेट वॉटर पॅरामीटर्स वेगळे, तुमचे वेगळे. मी जसं म्हणलं तुम्हाला इथून उचलून डायरेक्ट काश्मीरमध्ये नेऊन टाकलं. बॉडीला ॲक्लमटाईज व्हायला काहीतरी त्रास होणार, डायरेक्ट तिथेच बसून हे केलं पहिले 1-2-3 दिवस त्रास होणारच आहे, हे कंपल्सरी. पण जर तुम्ही हळूहळू गेलं, हळूहळू वरती गेलं, बाबा इथे गेलो, दिल्लीत 2-3 दिवस राहिलो, त्याच्यानंतर पुढे गेलं, म्हणजे तुमची बॉडी ॲक्लमटाईज होत जर तिकडे गेली तेवढा त्रास होणार नाही जो डायरेक्ट तुम्ही गेल्याच्या नंतर. म्हणजे खालून एकदम डायरेक्ट वरती गेलं, साऊथवरून डायरेक्ट याला गेला, तो जो त्रास होतोय तो डिफरन्स आहे. त्याच्यामुळे कधी पण आणल्याच्या नंतर पहिल्या बॅग्स आल्या तुमच्या, प्रत्येक फार्मरकडे कमीत कमी 1000 लिटरची, भली जुनी असून दे, एक टाकी पाहिजे. सिंटेक्सची म्हणा, FRP म्हणा, वॉट एव्हर जी अफोर्डेबल असेल ती. जुनी असेल तरी चालेल, कारण वरून कट करायची. मी जुनी का म्हणतो, कारण वरून कट करायला लागणार, कारण की त्याच्यातनं तुम्हाला ऑपरेशनला प्रॉब्लेम होणार. जुनी जरी असेल तरी चालेल, कट करायची. खाली त्याला पाईप कमीत कमी 90 mm चा वगैरे पाईप एकदम खाली लावायचा, म्हणजे नॉक केला की तुमचा मासा आणि हे तुमच्या टार्गेटेड ह्याच्यात जायला पाहिजे. तलाव असून दे, वर हापा वॉट एव्हर, म्हणजे हँडलिंग तुमचं कमी होतं. नाहीतर कसं ते जायनं उडतं, त्याच्यात डॅमेज होतं मासा. जितकं हँडलिंग सुरुवातीच्या स्टेजला जितकं हँडलिंग तुम्ही कमी कराल तेवढा तुम्हाला जास्त चांगले. कारण की सुरुवातीच्या तर प्रत्येक लहान मूल कोणाचेही असो हे सेन्सिटिव्ह असतो. माशाच्या बाबतीत त्याच्या वरचा जो स्लाइम असतो, मासा आता घेतल्यावर गुळगुळीत लागतो बघा, वरचा जो स्लाइम आपल्याकडे हे आहे वरती, त्याच्यामुळे आतलं व्यवस्थित आहे. हीच जर नसली वेळ नाही लागला. तसंच जो वरचा स्लाइम आहे ते त्याचे प्रोटेक्टिव्ह लेअर, ते बाकीच्या पॅथोजन्स आणि ह्याच्यापासून त्याचे इनिशियल प्रोटेक्शन करत असतो. ते जितकं तुम्ही हँडलिंग जास्त करता तेवढा स्लाइम निघत जातो, आणि त्याच दरम्यान जर काही तिकडे अटॅक झाला तर तुमच्या माशाला येईल. त्याच्यामुळे जितकं कमी हँडलिंग करता येईल तेवढं तितकं कमी हँडलिंग. मासा आल्याच्या नंतर, कुठल्याही माशाचं तुमच्या बॅग्स आल्याच्या नंतर तुम्ही तलावात ठेवून द्यायचं. कारण की तुमचा मासा येतोय, ट्रॅव्हल करून येतो, एकदा तो गरम असेल किंवा जास्त थंड असेल, वॉट एव्हर, म्हणजे बाहेरच्या क्लायमेटच्या हिशोबाने तलावाचे आणि याचे टेम्परेचर तर 100% वेगळं असणार आहे. टेम्परेचर मॅच व्हायला तुम्हाला ते तलावात बॅगा तशाच ठेवायच्या. गाडी आणायला जो जातो त्याच्या तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये असणार आहात, बाबा अर्ध्या तासात माझ्या साईडवरती गाडी पोचते. FRP जो टँक आहे, आता एक याचे सिंटेक्सच्या टाक्या घेतल्या, त्याला रिंग्स असतात बघा, त्याची जी पहिली रिंग असते 10% कॅपॅसिटीच्या 10%, 10% पाणी तलावाचं भरून ठेवायचं. गाडी तुमच्या गेटमध्ये आली, एरेशन चालू करायचं, पिशव्या याच्यात तलावात सोडून द्यायचं.
10-1 मिनिटामध्ये तुमचं टेम्परेचर थोडं मॅच झालं, बॅगा उचलायच्या, ओपन करायच्या, एरेशन चालू असलेल्या तुमच्या सिंटेक्स टाकीमध्ये खाली करायला सुरुवात करायची. एकदा तुमच्या करून झालं, एखाद दुसरी बॅग बाजूला काढून ठेवायची, काउंटिंग करायला. आता मी सप्लायर आहे, मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक याच्यात 500-500 भरले, 300 असतील तर सर कोणी काउंट करू शकत नाही सर. एक बॅग काउंट करू शकतो. 2,500 पापणीच्या साईजचं श्रीमचं सीड काउंट करतात. मागवताना ते 12-15 लाख जरी मागवलेलं असलं, एखाद दुसरी बॅग पापणीच्या साईजचं असतं कोळंबीचं पिल्लू. आपण खाली असं लॉजिकल मध्ये काय करू शकतात, फक्त हे लॉजिकल वेगळी गोष्ट आहे. तो भरत असताना, बॅगा भरत असताना गाणीचाच माप असतं, गाणीचंच माप असतं. पण ती गाणी म्हणजे 500ची आहे, 750ची आहे, 1000ची आहे, ते आपल्याला चेक करायला पाहिजे. एक गाणी करा, मी असं म्हणत नाही तुमचे 10,000 आणि 1,00,000 मासे तुम्ही मोजा. एक गाणी मोजा, एक गाणी मोजा आणि तो ॲव्हरेज घ्या. हाँ? मतलब एक सपोज अगर एक कटोरी में एग्जाम्पल, एक कटोरी में मैं फिश डाल के आप देखो उसका वेट कितना आता है और उसमें काउंट करके डालो 1 2 3 4, वो वेट से मल्टीप्लाई करो कि कितना फिश आया रहेगा बैग में. तो वो अलग अलग तरीके है, लेकिन एक तो काउंट करना पड़ेगा ना. मैं वही बोल रहा हूँ, एक काउंट करो, एक काउंट करो. ये हो गया आपका एरेशन, आपने चालू किया, एरेशन तुमचं झालं, पूर्ण हे करून झालं, तुमचं भरून झालं. हळूहळू तलावातलं पाणी त्याच्यात सेफ करत जायचं. तुमचं सेफ करत झालं, तुमचे पॅरामीटर सगळे मॅच झाले. मग त्याच्यानंतर जर शक्य असेल तलावातच सोडायचा, नॉब चालू करा, त्याच्यावर तुमची पिल्लं निघून जातील. नाहीये तो जो हापा आहे, मग तुमचा कॅटवॉक आहे त्याच्यावरती तुम्ही ठेवलेले आहे तुमचा कंटेनर, हापा त्याच्या जवळ घ्या, नॉब चालू करा, मासे त्याच्यात शिफ्ट होतील, हे होते. हे करत असताना इथे ह्या पिक्चरमध्ये बघा ही जाळी ठेवली, इथे बघ ही दोरी लावलेली वरती. बारीक गोष्ट आहे पण त्याचे इम्पॅक्ट सांगतो. एकदम क्षुल्लक गोष्ट आहे की अशी दोरी बांधलेली आहे, बाकी काही केलेलं नाही. एक वरती आहे तशी थोडी खाली आहे त्याची. पण मी मगाशी बोललो, तुम्ही सांगितलं ना मी सोडल्या पिशवी, 25 बॅग आलेल्या माझ्या, 25 बॅग मी सोडल्या. 25 बॅग तुम्ही सोडल्याच्या नंतर 25 बॅग सोडल्या, 10 मिनिटं ठेवणार. सीड आपण शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी मागवतो. ह्या दोन्ही वेळेला वारा असतो. तुमचे 10 मिनिटं होईपर्यंत एक बॅग गेली तिकडे पाकिस्तानात, दुसरी अफगाणिस्तानात, तिसरी श्रीलंकेत. मग लेबर उतरतोय खाली, शोधानंतर तुमचा चालणार आहे, सगळं वरती येणार. आधीच दमून बागून आलो आहे. शेवटी माणूस तुम्ही दमून चालत येऊन आला, पहिला काय करतो, हे फॅन लावलं जरा, पहिला हीच नॉर्मल क्रिया प्रत्येक प्राणी मात्राची. तो पण दमून तिथून आलेला आहे, ट्रॅव्हल करून स्ट्रेसमध्ये आहे. ज्यावेळी तुम्ही त्याला पाण्यात सोडणार बॅग मधून काढून, पहिलं काम काय करणार आहे तो, आणि त्यावेळी तुमच्या क्षुल्लक मिसमॅनेजमेंटमुळे तुम्ही सगळं ते टर्बिड करून ठेवलेलं आहे. सगळा गिल्समध्ये जी माती आहे ती सगळी गिल्समध्ये अटकणार आहे. क्षुल्लक गोष्ट आहे. त्याच्यामुळे जर हे तुम्ही बांधलं, तुमच्या पिशव्या जे काय बाबा तुम्ही महाराष्ट्रात सोडता, महाराष्ट्रातच राहता, अफगाणिस्तान पाकिस्तान फिरायला जाणार नाही. त्याच्यामुळे क्षुल्लक गोष्ट आहे. ह्या गोष्टीकडे बारीक गोष्ट आहे, त्याच्यावरती लक्ष ठेवावं लागतं. ते झालं, तुम्ही ॲक्लेमटाईज केलं. ॲक्लेमटाईज केल्याच्या नंतर एक छोटा आपा तयार करून ठेवायचा. छोटा आपा कुठल्या तरी कॅटवॉकला लावून ठेवायचा. त्याच्यातली नोन क्वांटिटी मोजायची, 100 पीस घ्या, 200 पीस घ्या, तेवढे म्हणजे सोडायच्या आधी मोजून बाजूला काढायचे आणि सोडून द्यायचं आणि ते ट्रान्सफर करायचे तुमच्या हापामध्ये. जी 100-200 आहेत, एक 24 तासानंतर मोजा किती जिवंत आहेत, 48 तासानंतर मोजा किती जिवंत आहे, त्याचा ॲव्हरेज घ्यायचा. ती तुमची स्टॉकिंग आहे. तुम्ही हे पकडू नका मी 10,000 पिल्ला आणलेली, मी 10,000 सोडली.
जर तुमचे 95% जर तुमचा हापा काउंट येतोय, हापा काउंट म्हणजे तेवढे 95% ॲव्हरेज तुमचे जे जगलेले आहेत, तर तुम्ही 10,000 मासे नाही सोडले, 9,500 सोडले आणि त्या हिशोबाने तुमची पुढची कॅल्क्युलेशन व्हायला पाहिजे. कारण की ॲक्लेमटायझेशन, ट्रान्सपोर्टेशन याच्यात मॉर्टिलिटी होते आणि तेवढा प्लस बऱ्याचशा जवळपास सगळ्या हॅचरीज देतात. म्हणजे तुम्हाला जेव्हा 10,000 सांगतात तेव्हा ते 10,500 किंवा 11,000 पिल्लं असतात. पण आपण ज्यावेळी कॅल्क्युलेट करतो, तुम्ही बॅग काउंट घेतलेला आहे, एक बॅग मोजायची, त्या हिशोबाने तुम्हाला एक्झॅक्ट किती सीड आलेला आहे त्याचा अंदाज येतो. समजा 10,000 तुम्ही मागवलेलं, तुमचा बॅग काउंट आलाय एक 500-500चं पॅकिंग होतं, 525 आलं. 525 म्हणजे 500 म्हणजे 20 बॅगा होत्या तुमच्या, म्हणजे 525 × 20 किती झाले? 10,500. 10,500 तुमची पिल्लं आली. त्याच्यात तुमच्या 95% हे झालेलं असेल तर मग साधारणतः 10,000 पिल्लं सोडली. जर तुमच्या बरोबर 500 आहे तर 9,500 सोडले. तुम्ही जे बोलत होता कशाला पाहिजे पुढच्या कॅल्क्युलेशनला सांगतो. त्यामध्ये ॲक्वाकल्चरमध्ये सगळ्या गोष्टी एकमेकांना लिंक आहेत. ॲक्वाकल्चरमध्ये कुठलाही थंब रूल नसतो. तुम्हाला तुमच्या पॅरामीटर्स, तुमच्या सिच्युएशनच्या नुसार मॉडिफिकेशन्स करायला लागतात. ट्रेनिंग, लेक्चर्स सगळं तुम्हाला एक बेसलाईन देऊ शकतो. पाण्यात मासा वरती भरोसा आहे, ऑब्झर्वेशनचा धंदा आहे. जितकं तुम्ही तुमचं ऑब्झर्वेशन स्किल डेव्हलप कराल तेवढं या धंद्यात सक्सेसफुल. चेक ट्रे रीडिंग हा फीड मॅनेजमेंटचा किंबहुना कल्चरचा आत्मा मानला जातो. कोळंबीमध्ये तर ह्याचं महत्त्व भरपूर आहे. पण ज्यावेळी ह्याचं पण एक सांगतो, इन जनरल कारण फीड मॅनेजमेंट झालं नाही म्हणजे वेळ पुरला नाही सर म्हणाले म्हणून त्याच्यावरती थोडा हे घेतो. चेक ट्रे हा तुमच्या कल्चरचा, ज्याला चेक ट्रे ऑब्झर्वेशन चांगलं जमलं तो हमखास कोळंबी आणि ह्याच्यात सक्सेस होणार. चेक ट्रे मॅनेजमेंट म्हणजे काय असतं? तुम्ही जे काही खाद्य टाकताय एका वीक, फॉर एक्झाम्पल एक 10 किलो टाकताय एका वीक, म्हणजे सकाळचं माझ्या 8 वाजताचं 10 किलो खाद्य आहे त्याचं 1% स्लो सिंकिंग, सुरुवातीला स्लो सिंकिंग असतं जवळपास सगळ्याचं. कोळंबीत तर पूर्ण सगळं सिंकिंग असतं. त्याच्यातलं 1% तुम्ही प्रत्येक चेक ट्रेमध्ये टाकायचं. चेक ट्रेमध्ये टाकायचं. लहान असताना 2 तासाच्या नंतर, नंतर 1 तासाच्या नंतर चेक ट्रे उचलायचं. मी टाकलेल्या खाद्यापैकी किती खाद्य संपलंय. जर पूर्ण खाद्य संपलेलं आहे तर एका चेक ट्रेवरती जाऊ नका, त्याच वेळीचं दुसऱ्या दिवशी पण बघा, त्याच वेळीचं दुसऱ्या दिवशी पण बघा. जर 2 दिवस तुम्हाला सेम रिझल्ट येत असतील त्यावेळीचं खाद्य वाढव, 10चं 11 करा. त्यावेळेचं तिसऱ्या दिवशीचं 2 दिवस चेक केलं नाही बाबा संपतंय, खाद्य 1 किलोने वाढव. जर टाकलेलं खाद्य संपत नाही, राहतंय भर तसंच शिल्लक राहतंय, तर तेच 1 किलोने कमी करा. 1 किलो खाद्य असं तुम्ही 15 दिवस वाचवलं, 15 किलो तुमचं खाद्य वाचलं. 15 × सीबासच्या बाबतीत अतुल किती 80 रुपये फीड आहे ना? 100-120. 15 म्हणजे 1500 रुपये तुम्ही 7 दिवसात वाचवले. हे जे काय खाद्य वाढवत आहे ते तुमची प्रोडक्शन कॉस्ट कमी करते. प्रोडक्शन कॉस्ट कमी करते म्हणजे तुमच्या प्रॉफिट मार्जिन, तुमचा सेल जो मासा होणार आहे तो त्याच रेटला जाणार आहे. त्यावेळी त्या दिवशी जो काही रेट आहे तुमच्या हार्वेस्टिंगच्या डेटला तोच मिळणार आहे. मग तुम्ही तो 10 रुपयाचं खाद्य देऊन वाढवा नाही तर 200 रुपयाचं खाद्य देऊन वाढवा, त्या दिवशी जो रेट आहे तेवढाच मिळणार आहे. तेच खर्च मासा वाढवायला मला किती कमी करायचा हे माझ्यावरती. त्याची तुमच्या कुठल्याही ॲक्वाकल्चरमधला जो काही खर्च आहे त्याचा 50 to 60% खर्च हा तुमच्या फीडचाच असतो. त्याच्यामुळे फीड जितकं तुम्ही वाचवाल, जितकं त्याचं चांगलं मॅनेजमेंट कराल
तेवढा तुमचा प्रॉफिट मार्जिन वाढतो. सेलिंग रेट चेंज होणार नाहीये, तो आहे तोच राहणार, तुम्ही काही करा. हे झालं एक फीड झालं, तिकडे तुम्ही सर्वाइव्ह करू शकता. दुसरं, ज्यावेळी तुम्ही चेक ट्रे उचलता त्याच्यात जे काही तुम्ही स्टॉक केलं, कोळंबी असेल, मासे असेल, त्याचे काही पिसे येतात ते तुम्ही चेक करायचे. हेल्थ मॅनेजमेंट करू शकता, बाबा काय व्यवस्थित आहे ना, काय झालं आहे का, गिल आता मासे होते गिल्स चेक केल्या व्यवस्थित आहेत का, किंवा काही फंगस किंवा काही डिसीज आहेत का ते चेक करू शकता. ह्या डेली करायच्या गोष्टी आहेत, ते चेक करू शकता. तिसरी गोष्ट, कुठलाही माणूस डायरेक्ट आजारी पडत नाही ना. आता एक उदाहरण घ्यायचं, आपण खूप दमलेलो आहे. आता परवाच्या दिवशी तर मला माहित नाही आता कोण किती वर्षाच्या नंतर इतका वेळ एका जागेवरती बसले असते. त्रासच आहे ना तो. हां, सवय नाही आहे ती गोष्ट, किंवा रेग्युलर पेक्षा एक हेक्टिक काहीतरी कामं केली, भरपूर हे झालं, एक बॉडी एक इंडिकेशन देते नॅचरल. हे म्हणजे याच्यातनं कोणी सांगू शकेल का, जास्त वेळाने हे होतं पुन्हा 11 दुसरं लेक्चर. एका दोघांनी सांगा, चुकलं तरी काय, आपण ट्रेनिंग घ्यायला आलो. जर तुम्हाला जर सगळं माहिती असतं तर तुम्ही ट्रेनिंग घ्यायला का आला असतं. एक नॉर्मल एक सांगतो, एक माणसाचं कंडिशन खूप दमलेलो आहे तर एक बॉडी आपल्याला एक इंडिकेशन देते. सांगा काय देते. खूप दमलेलो, बरोबर आहे का नाही मला. हां, बॉडी, मी काय प्रश्नाचं उत्तर द्या. मी काय सांगितले, खूप दमलो आहे मी, खूप आज दगदग झाली आहे, खूप कामं केली आहे, एक थकल्यासारखं वाटतं. दुसरं जांभळी येते, जांभळामध्ये वाळस किंवा तकड्यासारखं तेच. बॉडी आतून एक रिएक्शन देते. त्यामुळे मी वेळ घेत नाही, कारण की झोपायला पाहिजे तिथे समोर होतो. सगळ्यात पहिलं तुमचा युरिनचा कलर पिवळा येल्लोइश कडे जातो. नॉर्मल ह्याचा जितका तुमचं हेक्टिक शरीर आहे, जितका तुम्हाला बॉडीला त्रास झाला आहे, त्या प्रमाणात तुमचा युरिनचा कलर लाईट टू डार्क येल्लो पर्यंत जातो. पटतंय? हां, तसंच ज्यावेळी तुम्ही चेक ट्यूब उचलता त्यावेळी त्याची विष्ठा पण पडलेली असते, मासा असून दे, कोळंबी असून दे. तो जे काय आहे त्या विष्ठेचा रंग हा तुमच्या फीडच्या रंगाचा मिळता जुळताच पाहिजे. जर तो नसेल तर समजलं पुस्तक गडबड आहे, नाहीये तो व्हाईटिश किंवा हे होत असेल तर समजायचं काही ना काहीतरी माशामध्ये प्रॉब्लेम आहे. जर व्हिज्युअल असेल, सॅम्पलिंग करा, जास्त मासे बघा, चेक करा. नाही आहे, नाही कळत आहे पण सेम आहे, एक तर तुमचं फीड ड्रॉप होणारच आहे रेग्युलरपेक्षा. कधी कधी फीड जातच असतं, आपण म्हणतो जातो ते कदाचित खाली राहत असेल, किंवा जे नुसते खात असतात ज्यावेळी फंगल इन्फेक्शनच्या वरती बऱ्याच वेळा खात असतो पण ते पचत नाही. ह्या केसेसमध्ये तुम्ही सॅम्पलिंग करा, तरीही नाही कळत आहे, टेस्टिंगला द्या, कुठेतरी टेस्टिंगला द्या किंवा हे करा. कारण की कसं माहिती, तुमचा कन्सल्टंट असून दे किंवा कोणी असून दे किंवा एक्सपर्ट असून दे, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही साठे सरांना फोन केला, असं असं होतं, साठे सर काय असे रिकामी बसलेत नाही, बाबा ह्याचा कधी फोन येतो, थांब मी आलोच. त्यांना पण तुम्ही सांगितलं यायला, त्यांची बाकीची कामं करून 1-2 दिवस तरी जाणार. जर तुम्ही सिव्हिअर स्टेजला असाल, साठे सर येईपर्यंत हां, पण ते जर आधीच का आलेलं असेल, हे असं इनिशियल स्टेजला नाही सर असं असं होत आहे, जरा येऊन जा, म्हणजे जो बॅकअपसाठी आपल्याला 1 to 2 दिवस आहेत ना ते मिळतात. त्याच्यामुळे चेक ट्रे ऑब्झर्वेशन तुमचं गरजेचं आहे. हे जे मासे हे तलाव आपण छोटा फक्त त्याने फिडिंग पुरता केलेला आहे, सॅम्पलिंगसाठी नाही केलेला आहे. असा एक कॅटवॉक साठव करायचं, त्याच्या आजूबाजूला तुमचे केजेस लागतील. त्याच्यात हा पॉन्ड फक्त फिक्स ह्याच्यात 2 आहे. सुरुवातीला एक माझं तरी सिंपल तत्व आहे, सुरुवातीला मोठे इन्व्हेस्टमेंट करू नका, मिनिमम मध्ये जा, त्याच्यातलाच पैसा त्या फार्मच्या डेव्हलपमेंटमध्ये टाका. नाही तर आलाय पैसा चली यार पार्टी ना कमाय सगळ्याची हे करू नका. तो आहे सुरुवातीला मिनिमम बेसिक रिक्वायरमेंटने व्यवसाय चालू करा.
फर्स्ट एक्सपिरियन्स मी सांगतो, पुन्हा पुन्हा सांगतो, हा ऑब्झर्वेशनचा धंदा आहे. एकदा तुमच्या डोळ्यांना काय लागलं बाबा हा मासा वरती येतोय, तो कशासाठी येतोय, बाबा भूक लागली म्हणून येतोय, ऑक्सिजन कमी पडलाय म्हणून येतोय त्याच्या, किंवा त्याला काहीतरी आजार झालाय म्हणून येतोय, किंवा ब्लूम क्रश झालाय, जास्त पाणी गरम झालंय म्हणून येतोय, किंवा तळ खराब झालाय होय, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या ज्यावेळी तुमच्या डोळ्यांना दिसायला लागतील त्यावेळीच तुम्ही या व्यवसायात सक्सेसफुल होऊ शकता. त्याच्यामुळे सुरुवातीला ठीक आहे असं, पण जेव्हा सीबास करत असाल तर जेव्हा तुमचं त्याच्यातनं थोडं अर्निंग झालं, शक्यतो फ्लोटिंगचे दाखवतो ते करून घ्या. कारण की ह्याच्यात कसं होतं माहिती आहे, तुमचं पूर्ण 8 महिन्याचं कल्चर एकाच जागी तुमचे केजेस राहतात, म्हणजे एकाच ठिकाणी तलावाच्या एकाच ठिकाणी खाली त्याची विष्ठा आणि हे पडत असतं, म्हणजे तो खालचा पोर्शन खराब होत असतो. फ्लोटिंगच्या ह्याच्यात तो दुसरा बाजू होतो, बाबा हे झालं, नेक्स्ट सॅम्पलिंगला त्याला थोडा सरकून बाजूला घेतलं, हे थोडंसं हे करता येतं. विदाउट एरिएशन, सॉरी, आता स्टॉकिंग किती करायचं आपलं, ते नर्सरी झालं, आता ग्रो आउट करतो. ग्रो आउटला तुमच्या माशांचं वजन कसं करायचं मी सांगितलं सुरुवातीला, 6 किलो मासे एका केजेसमध्ये टाकू शकता, 7 सेंटीमीटर पर्यंतचा, आणि त्याच्यानंतर तो 12 kg पर्यंत तुम्ही हळूहळू एका, दोन्ही सांगितलेलं ना, याची साईज जी सांगितलेली त्या साईजमध्ये तुम्हाला 12 किलो एका केजमध्ये, त्या छोट्या केजमध्ये 12 kg पर्यंत तो वाढवू शकता. ग्रेडिंग पहिलं 7 ते 10 दिवस होतं, मासा मोठा झालेला आहे 15 दिवसाच्या नंतर, थोडा आणखी मोठा झाला 30 दिवसाच्या नंतर, आणखी मोठा झाला 200-250 ग्रॅम क्रॉस केला 45 दिवसाच्या नंतर ग्रेडिंग करा. त्याच्यानंतर तेवढं व्हेरिएशन येत नाही. हेक्टरी 4.5 टन जर तुम्हाला काढायचं असेल, 1100 च्या 1150 पर्यंत तुम्हाला पिल्लं 7 ग्रॅमची सोडायला पाहिजे. 7 ग्रॅमची 30 सोडायची आहेत, एवढी पिल्लं सोडायची आहेत, म्हणजे 70% सर्वांचा विचार करता तुम्हाला 15,000 पिल्लं मागवायचे. नर्सरी टू हे सरावावर 15,000 तुम्हाला हे आणायचे. कुठलाही मी सीड सप्लाय करणार आहे, अरे 1 हेक्टरचा तलाव आहे ना, 50,000 मासे आरामात राहतील, 50,000 पिल्लं घ्या. मी 50,000 पिल्लांचे पैसे घेतले, मोफा झाले. काय आहे, 50,000 छोटी असताना राहतील, पण तो जो तुमच्या मार्केटेबल साईज होईल त्यावेळी तो तिकडे राहील का. प्रत्येक गोष्टीची एक मी म्हटलं ना कॅरिंग कॅपॅसिटी आहे, त्या हिशोबाने स्टॉकिंग प्रत्येकाच्या ठरलेल्या आहेत. त्या तेवढं स्टॉकिंग करायचं, त्याच्यापेक्षा जास्त करायचं. जास्त करायचं असेल तर ॲडिशनल इन्फ्रास्ट्रक्चर द्या. ह्याच्यापेक्षा जर जास्त 4.5 टनापेक्षा पण जर जास्त माल काढायचा आहे तर 500 kg ला, 350 ते 500 kg ला 1 HP एरेटर पाहिजे. तुम्हाला वाढवायचं आहे तर त्या हिशोबाने तुम्हाला बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चर. टोटल नंबर ऑफ केजेस एक्सपेक्टेड टू बी स्टॉक इन वन सर. कैसे जब छोटे रहते हैं तो मैंने बोला ना, छोटे साइज में एक इसमें आप ज़्यादा डालोगे, जैसे फिश बढ़ते जाएगा आपको ग्रेडिंग करते हुए केजेस बढ़ाने पड़ेंगे, वैसे ही बढ़ते बढ़ते फाइनल में आपका मार्केटेबल साइज 8 एवरेज 800 ग्राम का होने तक टोटल आपके केजेस 75 लगेंगे. सर हे प्रोपोर्शन 1 एकरचं आहे काय? हे 1 हेक्टरचं, 1 एकरचं म्हणजे 2.5 हे करा. विदाउट एरेशन जे 6 किलो होतं ते 3, म्हणजे ते सुरुवातीला पण सांगितलं. विदाउट एरेशन आणि एरेशन 50 to 60% तुमचं कमी येतं, बाकी प्रोसेस सेम असते. हा तलावातनं काढलेला माल आहे, तलावातनं काढायचं म्हणजे ओढझाड मारायला लागेल. केज कल्चर, ऑन बेस केज कल्चर कधीही चांगलं आहे, ॲटलिस्ट सीबाससाठी तरी. कारण की असं सीबास तुमचे 1 टन वगैरे घेणारा गिराईक फार कमी मिळेल, बरोबर आहे. घ्यायला किती येणार, 50 किलो 60 किलो वन टाइम, किंवा डायरेक्ट दिला तर तुम्ही
500-600 देऊ शकता, पण ज्यावेळी होलसेलला आणि देत आहे रेट कमी मिळणार आहे तुम्हाला. पण जसं आता पेठ आणि वाशी वगैरे ह्या ठिकाणी भेटलं ते दर बुधवार शुक्रवार शनिवार थोडं काढून विकत रेट प्राईम मिळते. तसं जर काढायचं असेल, पण जर तुमच्या तलावातच आहे, डायरेक्ट तलाव सोडलेला आहे, तलावातनं आता हा एवढा तलाव आहे, मासे काढायचे आहेत, मला एक 100 किलो मासा हवा आहे, किती माणसं लागतील मला? ओढ जाळ्यानेच काढायला लागेल, ओढतात जाळं किती माणसं लागतील? 3-4 हा? 6 हा? 5 ते 6 माणसं पाहिजे. 5 ते 6 माणसं पाहिजेत. हा ठीक आहे, 5 ते 6 ठीक आहे. रोज काय माणसाचाच पाण्यात उतरून काम करायचं, रोज काय 500 रुपये, 3000 रुपये तुम्ही मासे काढायला द्याल. हे कमीत कमी 6 लागणार आता, कारण की एक तर वरती पाहिजे, एक बरोबर त्याच्या खाली पाहिजे, इथे पण वरती पाहिजे, एक बरोबर खाली पाहिजे, 2 मध्ये पाहिजेत, नाहीतर मधून निघून जाईल. एवढ्या ह्याच्यासाठी 6 ठीक आहे, 3000 रुपये गेले. मासे किती काढणार? 100. 600चा रेट पकडला तरी मिळाले किती? 600 आणि 100 मासे. 3000 रुपये तुमचे त्याच्यातच गेले. तोच जर मासा, ते पण तो मिळेल की नाही, हा आहे की नाही बाबा, 100 किलो आहे की नाही माहित नाही, मिळाला तर माझा. ते जर तुमच्या केजमध्ये असेल, 15 दिवसापूर्वी ग्रेडिंग केलेली असणार, तुम्ही काढायचं म्हटलं, तुम्हाला माहिती आहे बाबा 1 नंबरच्या केजमध्ये 50 किलो आहे, 2 नंबरच्या केजमध्ये आहे, माणसं किती लागणार? 2. व एक तू उचल, तू इथून जाईने काढ. 2 लेबरमध्ये काम होणार. फिक्स हे माहिती आहे किती पाहिजे, तुम्ही सांगू शकता. भले तुम्ही कुठे ऑर्डर राहते, याने ऑर्डर केली तुम्हाला की मला 100 पाहिजे, तुम्ही तुमच्या लेबरला सांगू शकता तिकडे एक काम कर रे, 2 आणि 3 नंबरमध्ये 50 किलोनं तो त्याला देऊन द्या. क्लिअर कट होईल. बरोबर. पण तेच इथे नाही मिळाला, पुन्हा एकदा मार. हे तर हे ऑलरेडी सांगितलेलं आहे. हा PPT चा आपल्याला कॉपी मिळतील का? हा, दे.